बनवत आहे आता चिकन. मी चिकनसाठी घेतलेला आहे 10-12 लसूण पाकळ्या, अद्रक भाजून खोबरं, एक कांदा, धने आणि कोथिंबीर. आता हे आपण सगळं वाटून घेऊ. कांद्यावरचं टक्कर काढून घेते. खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, धने, मैत्रिणींनो, इथं मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि हे चिकनचं वाटण दाखवलेलं आहे. ही चिकनचं वाटण इथे घेतलेलं आहे 2 चमचे काळा मसाला, चवीनुसार मीठ. आता हे चिकन आपण डायरेक्ट बनवणार आहोत. ह्यासाठी मी टाकलेलं आहे तेल. तेल गरम झालं की आपण मसाला टाकून घेणार आहोत. शिवून कैचे यात आता हा मसाला टाकून घेऊ. तेल तापलेलं आहे. मसाला छान परतून घेऊ. यात टाकू हे काळं तिखट, 2 चमचे काळं तिखट. छान मिक्स करू. मला काळा मसाला थोडा कमी वाटतोय म्हणून मी हे बघा गाईज, आमचं चिकन आणि भात रेडी आहे. बघा चिकन बघ कसला भारी तर्री आली आहे. नक्की ट्राय करून बघा. हा मस्त. काळा मसाला टाकते. इथं दाखव. थोडंसं ह्या मसाल्यात गरम पाणी टाकू. मिक्स केलं. इथं दाखव. ह्या मसाल्यातून तेल रिलीज व्हायला लागले, बघू शकता तुम्ही. दाखव. हे चिकन मी आधीच धुवून ठेवलेलं होतं आणि ह्याच्यात हळद मिक्स केली होती. आता हे सगळं मिक्स करू छान. त्यात टाकू गरम पाणी.
पाणी पण मी आधी गरम करून ठेवलं होतं. त्याच्यात टाकू चवीनुसार मीठ. आता मिक्स करून घेऊ. त्याच्यात टाकू चिकन मसाला. तर दाखवणार आहे. चालू असं हे तर दाखवणार आहे पाहिजे. दाखवत दिसलं पाहिजे. आता ह्यावर ताट टाकून देऊ. आणि ताटावर पण आपण पाणी टाकू.